नमस्कार. वर्ग 10वी गणित भाग 2 चा पेपर तुमचा कसा असेल याबद्दल आपण इथं चर्चा करणार आहोत. तुम्हाला प्रत्येक धड्याचं किती मार्कासाठी आहे काय आहे हे सांगितले. समरूपता तुम्हाला 7 मार्कासाठी आहे. पायथागोरसचं प्रमेय, वर्तुळ, भौमितिक रचना, निर्देशिक भूमिती, त्रिकोणमिती आणि महत्त्वमाप. आपापली पुस्तकं जवळ घेऊन बसा आणि खुणा करा. त्याचं सोल्युशन आपण नंतर घेणारच आहोत की नेमके कोणकोणते प्रश्न आपल्याकडं विचारले जाणार आहेत, काय आहेत. तर पहिला आपला धडा आहे बघा, समरूपता. समरूपतामध्ये आपल्याला सराव संच 1.1 मध्ये जो पहिला प्रश्न आहे त्याला तुम्हाला टिक मार्क करायची. तिथे एखाद्या वेळेस संख्या बदलून येऊ शकतील. इथं दिलाय तुम्हाला पाय 9 आणि उंची 5, बरोबर. तिथे एखाद्या वेळेस संख्या बदलून येऊ शकतील पण प्रश्न तोच राहणार आहे. त्याच्यानंतर पहिल्या प्रश्नाला तुम्हाला तिथं टिक करायची समरूपतामध्ये सराव संच 1.1 मधला. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आपल्याला दिलेला आहे. दिलेल्या आकृतीमध्ये आकृती पहा. त्याच्यानंतर हा प्रश्न 3 किंवा 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 7 प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हा प्रमेय कधीही येऊ शकतो बघा. तिथे दिले तुम्हाला त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आणि त्याच पेज नंबरवरचा दुसरा एक प्रमेय आहे तुम्हाला, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. त्याला पण तुम्हाला टिक करायची मित्रांनो. त्याच्यानंतर झालं का तुमचं ते. त्याच्यानंतर पुढं आपल्याला दिलेलं आहे बघा, पेज नंबर 12 सोडवलेले उदाहरण आहेत. गेल्या वर्षी पण हा प्रश्न आलता, ह्या वर्षी पण ते येणारच आहे. पण विद्यार्थी तुम्ही याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं याचे मार्क तुम्ही मिस करू शकता बघा. पेज नंबर 12 वरचा पहिला प्रश्न उदाहरण आपल्याला इथं सोडून दिलेले. त्याच्यानंतर दुसरा एक आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्याची शक्यता कमी आहे समजा, पण त्याच्यातली कृती एक आहे 3 नंबरला दिलेली आपल्याला. आकृती 1.31 तिला एक खूण करा. सराव संच 1.2 पेज नंबर 13 त्याच्यामधला एक प्रश्न आपल्याकडे येईल. प्रश्न 10वा 11वा 2 प्रश्न आहेत आपल्याला दिलेले. त्याच्यानंतर प्रश्न आपल्याकडे येणार आहे सराव संच 1.3 पेज नंबर 4 वर आपलं पेज नंबर 21 वर चौथा प्रश्न. चौथा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, त्याला एक टिक करा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला दिलेला पेज नंबर 22 वर प्रश्न 9वा, प्रश्न 8वा. आकृतीत AC वर एक BD परस्परांना P बिंदू छेदतात आणि तर सिद्ध करा. त्रिकोण ABP संगत त्रिकोण CDP हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पेज नंबर 23 वर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यामधला प्रमुख प्रमेय जो तुम्हाला 4 किंवा 5 मार्कासाठी 4 मार्काला विचारला जाऊ शकतो तो प्रमेय आहे. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. हा एक प्रश्न आहे. आणि हा प्रमेय तुम्हाला मी बरेच वेळेस सांगितला आहे, तरी आता शेवटचा टप्पा जसा कालचा सोपा गेला आपल्याला तसा पेपर हा पण आपल्याला सोपा जायला पाहिजे. पेज नंबर 25 वर सराव संच 1.4 यामध्ये आपल्याला 4था 5वा आणि 7वा प्रश्न याला टिक करायचे. 7व्या प्रश्नामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, संख्या बदलून येऊ शकतील. त्याच्यानंतर झालं का, टीका करा, फक्त सोडवायचे, नंतर मी सोडून पण देणार तुम्हाला. त्याच्यानंतर पेज नंबर 27 वर संकीर्ण प्रश्न संग्रह दिला आपल्याला. 26ला 27 वर प्रश्न दुसरा आहे. त्याच्यानंतर तिसरा, त्याच्यानंतर चौथा आणि पेज नंबर 29 वर प्रश्न आपल्याला दिलाय 10वा आणि 13वा, त्याला स्टार दिलेले. असे काही प्रश्न आपल्याकडे दिलेले ते करायचे. आता आपण आलो पायथागोरसचे प्रमेय. हा धडा 10 मार्कासाठी तुम्हाला किंवा 7 मार्कासाठी बोर्डाला येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरसचं तिरकूट येणार आहे. 1-2 मार्कासाठी ते प्रश्न येऊ शकतात.
त्याच्यामुळे घाबरू नका. तिरकूट तुम्हाला खूप सोपं गेले. मी सांगितले की दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज आणि तिसरी संख्या जर तुम्हाला दिलेली असेल, तुम्हाला उदाहरण पण देतो मी, जर लक्षात येत असेल तर बघा. आपल्याला जर दोन संख्या दिलेल्या असतील तर त्या दोन संख्यांची शेवटची जी संख्या असते तिची आपल्याला काय करायची असते, बेरीज करायची असते, बरोबर. तर ते तिरकूट तुम्हाला काढता आलं पाहिजे. एका मार्कासाठी किंवा गाळलेल्या जागेमध्ये तुम्हाला ते तिरकूट विचारलं जाऊ शकतंय. आपल्याला काय करायचं बघा. समजा उदाहरणार्थ असं सांगेल. समजा 3 संख्या दिल्यात 6, 8, 10, बरोबर. तुम्हाला 6चा वर्ग, 8चा वर्ग आधी याचा वर्ग करायचा, 10चा वर्ग. 10चा वर्ग किती आला आपल्याकडं, 100, बरोबर. मग 6चा वर्ग किती, 36, प्लस 8चा वर्ग किती, 64. दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 100. ह्या वर्गाच्या बेरीज एवढी. जर याच्या एवढी ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज आली 36 आणि 64ची, तर 6, 8, 10 हे काय आहे, पायथागोरसचे त्रिकुट आहेत. काय आहेत ते, पायथागोरसचे त्रिकुट ज्याला आपण म्हणतो ते हे त्रिकुट आहे. म्हणून हे त्रिकुट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा पेज नंबर 31ला आपल्याला 30, 60, 90 मापा 30, 60, 90चा जो प्रमेय आहे आपल्याकडं, तो प्रमेय तुम्हाला तिथं दिला जाणार आहे. तो प्रमेय तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुस्तक जवळ ठेवा, पेन्सिल घ्या हातात किंवा पेन घ्या. त्याच्यानंतर समरूप याच्यात नाही, भूमितीमध्ये नाही येऊ शकत, कारण एखाद्या वेळेस समजा भूमितीमध्याचा प्रमेय विचारला जाऊ शकत. पेज नंबर 33 वर किंवा मग 45, 45, 90 हा प्रमेय एक असतो, अभ्यासून घ्या. ते भूमितीमध्याचा प्रमेय त्याच पेज नंबरवर आपल्याला दिला 33ला. त्याच्यानंतर पायथागोरसचे प्रमेय आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास प्रत्येक परीक्षे बोर्डाच्या पेपरमध्ये हा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे घाबरू नका. याच्यावर खूण करा. पेज नंबर 34 वर पायथागोरसचे प्रमेय, काटकोन त्रिकोणात कर्ण किंवा कर्णाचा वर्ग हा इतर बाजूंच्या बेरजेच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो, नेहमी येणारा प्रमेय आहे. त्याच्यामुळे तो पहा, व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, लक्ष द्या त्याच्याकडे. आणि पायथागोरसचा व्यत्यास तो रचना असेल किंवा पूर्ण व्यत्यास असेल तर ते तुमच्याकडे 100% येणारच आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 36 वर आपल्याला सोडून दिलेले काही उदाहरण आहे, ते उदाहरण पाहिजे. त्याच्यामधला पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न, दुसऱ्याचं टेन्शन घ्यायचं नाही, दुसरा असा नाही येणार, बरोबर. त्याच्यानंतर इकडे बघा 37 वर तुम्हाला दिलेले आकृती पहा. एखाद्या वेळेस ती आकृती येऊ शकते पण तेच माप येतील असं नाही, ते पण तिथं पण एक टिक करा. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू तुम्हाला दिलेल्या असतील. त्याच्यानंतर पेज नंबर 38 मध्ये आपल्याला वर दिलेला आहे 6वा प्रश्न, सोडवलेल्या उदाहरणामधलाच आहे तो, पण त्याला एक टिक करायची. त्याच्यानंतर आलो आपण सराव संच 2.1 मध्ये. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, प्रश्न 6वा परिमिती काढा, प्रश्न 7वा, 8वा, 9वा, 10वा, ते 4 प्रश्न तुम्हाला करायचे. प्रश्न 6, 7, 8, 9 आणि 10 अशी टिक करायची तिथे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 41 वर सोडवलेले उदाहरण दिले. त्याच्यामधला पहिला प्रश्न एक दिलेला आहे, म्हणजे ते पण तुमच्या बोर्डाला येणार आहे, त्याचा अभ्यास करा. सराव संच 2.2 मध्ये आलो आपण. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न, चौथा प्रश्न, 5वा प्रश्न, बरोबर. त्याच्यानंतर आपण येतो संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये. त्याच्यामधले प्रश्न दुसऱ्यामधला प्रश्न दुसरा खूण करायचे आहे तुम्हाला. दुसऱ्यामध्ये एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे तर उंची काढा. हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण 7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेल्या त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का, सहकारण लिहा. हा प्रश्न 2, 3 किंवा 4 मार्काला पर्यंत जात असतात. हे प्रश्न आपल्याला बोर्डाला आलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न 3रा आहे, प्रश्न 5वा आहे, त्याच्यानंतर 8वा आणि डायरेक्ट 11 आणि 13, 14वा प्रश्न येणार नाही. बाकीचे प्रश्न पहा, तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. मी तर तुम्हाला इथं सोडून देणार लाईव्ह सेशनमध्ये. बघू काही कारणास्तव आपलं नाही झालं तर मी तुम्हाला लिंक शेअर करेन, तुम्ही लिंकवर या. आपण आलो आता मित्रांनो वर्तुळमध्ये. वर्तुळमध्ये तुमच्या कामाचं काय काय ते बघू, बरोबर. वर्तुळमध्ये सराव संच 3.1 पेज नंबर 55 काढला सगळ्याने. पेज नंबर 55 वर पहिला प्रश्न दिलेला बघा. सोबतच्या आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे.
रेख ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तर द्या. खाली आपल्याला 4 प्रश्न विचारलेत, वर डायग्राम दिलेला आहे आणि त्या डायग्राम तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा आहे. त्याच्यानंतर स्पर्श वर्तुळे, आंतरस्पर्शीय वर्तुळ, बाह्य स्पर्शीय वर्तुळ याच्यावरला प्रश्न तुम्हाला 1 मार्काला विचारलेला जाऊ शकतो किंवा स्पर्श वर्तुळांचा जो प्रमेय आहे ते तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला 3.2 मध्ये पहिला प्रश्न, दुसरा आणि चौथा, तिसरा नाही. 3.2 पेज नंबर आला 58 आपल्याकडं. त्याच्यामधला पहिला, दुसरा, चौथा प्रश्न तुम्हाला टिक करायची. कंस तुम्हाला माहित आहे, वर्तुळ कंस, विशाल कंस, लघु कंस, केंद्रीय कोन, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. त्याच्यानंतर बघा समोर जायचं आपल्याला सराव संच 3.3 मध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, त्याला एक टिक करायची. अशा प्रकारे प्रश्न आहेत, आपण ते सोडून घेणार आहोत. इथं काही वेळातच आपलं लाईव्ह झालं तर बघू, पण नाही झालं तर मग तुम्हाला अशा प्रकारेच करावं लागेल. बरोबर. चला अजून पुढं प्रश्न पाहिजेत आपल्याला. झालं का ते? आता या पेज नंबर 73 मध्ये 3.4 मध्ये आलात का? तिथं पहिला प्रश्न दिला आपल्याला, सराव संच 3.4 पेज नंबर आहे 73. पहिला प्रश्न दिला आहे, पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा चक्रीय चौकोन हा प्रश्न मात्र येणार आहे. बरोबर. तो एक, त्याला एक टिक करा. त्याच्यानंतर प्रश्न 7वा पेज नंबर 74 मध्ये आणि प्रश्न 8वा याला एक टिक करायची तुम्हाला. झालं का? झालं का? त्याच्यानंतर पेज नंबर 80 बरं, त्याच्यावर आपल्याला दिलेले सोडवलेले उदाहरण, त्याच्यातलं पहिलं घ्या. पहिले एक उदाहरण सोडून दिलेले आहे. प्रश्न दुसरा एक दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर प्रश्न चौथा पहा नुसतं. सराव संच आपण 3.5 मध्ये आहोत. याच्यामधला प्रश्न चौथा आणि 5वा घ्या, टिक मार्क करा त्याला. झालं? हो, कंटिन्यू करणार आहोत आपण. आता आपण बघणार आहोत पुन्हा कोणकोणते प्रश्न येणार आहेत हे. लगेच याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मी तयार करणार आहे. हे सोडवा किंवा मी हे प्रश्न सोडून दाखव पुन्हा येईल. उद्याचा दिवस एक आपल्याकडे बाकी आहे, त्याच्यामुळं हा पेपर 40 पैकी 40 गुण तुम्हाला पडणार आहे याची खात्री तुम्ही मी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरातून मला दाखवून द्या. बरोबर. कालचा जसा सोपा गेला पेपर तुम्हाला, काही लोकांना 40 पैकी 38 पडणार आहेत. 100% सांगितले सर मला एवढे मार्क पडणार आहेत म्हणून. आपल्याला हे पण प्रश्न झाले. आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मध्ये आहोत. पुढचा धडा आपल्याकडे मला वाटतं भौमितिक रचना येणार आहे. त्याच्यामधले पण काही पुन्हा आपल्याला करायचे राहिल्यात, ते पण आपण लगेच करून घेऊ. बरोबर.